आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। साजरी 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 काय ग, तू बहिरी आहेस का? कानाने ऐक। ओ, मला सगळं ऐकायला येते। बोला, काय म्हणताय? त्याचं काय आहे? मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय। म्हणजे तू नवीन आहेस ना आमच्या घरात, म्हणून। म्हणजे एक मिनिट। सांगा ना, म्हणजे काय? तू नवीन आहेस या घरात, म्हणून तुला एक गोष्ट सांगायची होती। तू त्या फडतूस भिकारड्या मोलकर्णी सोबत, म्हणजे पारू, तिच्यासोबत जरा जास्तच मैत्री करतेस असं नाही वाटत? म्हणजे मला दिसतंय। हा, तुला वाटतंय की नाही आय डोंट नो, पण हा मला एवढंच सांगायचंय, ती पारूच तुझी दुश्मन आहे खरं तर। पारू आणि माझी दुश्मन? ती कशी काय? कशी काय? त्याचं काय आहे ना, आता मी हे बोलू नये खरं तर, पण आमचं आदित्य, त्याचं झालंय असं की तो सतत पारूच्या मागे पुढे असतो अगं, पारू 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 करून। आणि ती मूर्ख पारू, ती सतत आदित्य सर असा जप करत असते। सो जरा सांभाळून राहा, एवढंच सांगायचं होतं। ए, तुला हसायला का झालं? काय हो दामिनी काकू? एक मिनिट, काकू नाही, काय आहे, तेवढं वय नाहीये माझं। आणि हा, तुला जर रिस्पेक्ट द्यायचंच असेल तर दामिनी मॅडम म्हणू शकतेस मला। ओके काकू, आय मीन मॅडम। पण काय हो, तुम्ही आदित्यच्या काकू आहात ना, मग तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का? अहो, तुम्ही तुमच्या पुतण्याबद्दल बोलताय। आणि राहिला प्रश्न आदित्य आणि पारूच्या मैत्रीचा, तर मला त्यांची मैत्री माहिती आहे। ते एकमेकांचे फक्त चांगले मित्र आहेत। आणि तसंही मी या घरात येण्यापूर्वी आदित्यबद्दल सगळं जाणून आहे। तो मुलींच्या बाबतीत किती क्लिअर आहे, त्याचं कॅरेक्टर किती नीट अँड क्लीन आहे। जाऊ दे। बाय द वे काकू, मॅडम, मला माझ्या आदित्यवर पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे तुम्ही माझे कान भरण्याचा प्रयत्न करू नका। बाप रे, ही जरा अतिशहाणी आहे किंवा अति विचार करून आलेली दिसते। दोन्हीपैकी एक नक्कीच।